आज आपण ग्रीन लाईफ कृषीटेक कोल्हापूर कंपनीच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर तालुका सोलापूर या एरियामध्ये आलेला आहे आपण. तर गाव आहे आचेगाव. तर आचेगावामध्ये आपले एक शेतकरी आहेत. तर ते शेतकरी आज 3 वर्ष सलग ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट वापरतात. तर ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट त्यांनी उडीद, मूग, कांदा, तूर आणि ऊस हे सगळ्या पिकावर त्यांनी वापरलेले आहेत. आज 3 वर्षापासून सलग ते शेतकरी वापरतात. तर आता त्यांच्याकडं तर इथं 2-2.5 एकराचा ऊस आहे. तर 2-2.5 एकराच्या ऊसाला ऊस तुटून गेल्यानंतर त्यांना फवारणी दिलं होतं आणि ड्रिचिंग दिलं होतं, त्यांनी केल्यात. आता त्यांच्या तोंडून विचारूया की काय त्यांना रिझल्ट आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. सर नाव? शिकुंबर चांद इमोणे, राहणार आचेगाव, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. बरं सर. हे तुमचं प्रोटेज ग्रीन लाईफ आता मी 3 वर्षांनी वापरत आहे तुमचं. बरं सर. मग हे माझे रोपं आहे ती 10,500 रोपं लावलं मी. बरं. हे जे हे रोप लावलं होतं हां 10,000 11,000 टोटल 11,000 रोप होते. हां 11,000 रोप होते. बरं. त्यात कॅनल धरून 29 गुंठे माझं रान गेलंय. बरं बरं. पाण्याचं कॅनल आलं आतनं. हां अंडरग्राऊंडमुळं पाईपलाईन गेली. म्हणजे 10,000 सरस रोपं आहे ती समजा. बरं. यावर्षी माझं हे ऊस कारखान्याला 110 टन गेला आणि खर्च अवघे मी 5,000 मध्येच केलेला आहे याला. बरं. या खोडवा पहिल्याच ऊसाला. हां हां हां. आता एक खोडवाला तुमचं आता एक हे दिलं ते फवारणी तुम्ही बरं. आणि एक ड्रेसिंग केलंय. बरं. आता हे 2 महिने म्हणजे तिसरा पाणी आहे माझं फक्त बरं बरं. या ऊसाला. हां हां. एवढा ऊस माझा आलाय. बरं. हां आता इथं ऊस वेगळं दिसतं. हां आता ह्या बाजूला चांगलं वाढलेलं ऊस दिसतं, उंची वाढलेलं दिसतं आणि फुटव्यांची संख्या जास्त आलेला आहे. काळोखी वेगळीच आहे. हां आणि ह्याच रानातला हा प्लॉट आहे. हां. तर इथं असं का? सर आता इथं जे दिसतंय हे आता हे एवढं का मागं आहे? हे मागं म्हणजे तुमचं औषध मी घेतलेलं होतं. बरं जरा पैशाच्या अडचणमुळं बरं बरं मी 2 बॅरलाचे पैसे जेवढे होते तेवढे मी मारलेलं आहे. बरं. आता पैशाची जरा कमतरतामुळं हां. औषध काय तुमच्याकडनं घेतलेलं नाही मी. बरं मग आज उद्या औषध द्या आणि ह्याला मी मारण्याचे प्रयत्न आहे. बरं. तुम्ही 2 बॅरेल औषध घेतला होता ते वापरला ह्या बाजूला ह्या बाजूला वापरलाय. बाजूलाच ना. मग इथपर्यंत हा 2 बॅरेल पाणी झालेला आहे, आलेला आहे. हा, फवारणी झालेला आहे. हा. तर इथं कमी पडलाय. इथं कमी पडलाय. बघा सर्व शेतकरी मित्रांना आपण इथं दाखवत आहे की तर इथं फरक. तर हा जो प्लॉट आहे तर त्यांच्याकडं औषधाची कमतरता कमी पडल्यामुळं हा तर पैशाची कमी असल्यामुळं त्यांनी 2 बॅरेलचं औषध घेतले होते. हे 2 बॅरेलचं औषध त्यांनी फवारणी केलेत आणि ड्रिचिंग पण केलं होतं. तर इथं त्याच रानातून निम्म रान आता इथं आपण बिगर मारल्यात फरक लय. हां इथं हे बघू शकता. हे न मारलेलं आहे. हा. तर मारलेलं याची वाढ पण कमी आहे आणि असं हे पिवळस वगैरे दिसतं. आता इथं बघू शकताय तुम्ही. तर इथं उंची कमी आहे याची. तर ह्या पद्धतीचं इथं प्लॉट आहे. टोटल त्यांचा 2 एकर 2.5 एकरचा प्लॉट आहे. तर सर तुम्ही बरं ठीक आहे, तुम्ही ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरताय 3 वर्षांनी झालं 3 वर्षापासून वापरताय. बरं सर, एक ऊस सोडून अजून कुठल्या पिकाला वापरलाय? गहू आपण उडीद बरं तुरीला बरं. हे भरपूर उत्पन्न निघालेलं आहे सर. निघालाय. हा तुम्ही समाधानी आहे? लय समाधानी. आता तिथं माझं गहू आहे. बरं. आता रास केलंय. हा, हा. त्याची कलर बघा आणि त्याचं हे बघा. फक्त लावून पेरलाय, बरं फवारणी बी केलं नाही. बरं बरं. हा हां हां हां. तिथं गव्हाचंच एक प्लॉट आहे. मी ते आता काल रास केलेला आहे मी. बरं त्याचं गव्हाचं हे दाणे बघा तुम्ही. बरं सर. क्वालिटी आहे सर. हां हां हां. हा मग येत असेल तर बी आता तिथं मग सर तुम्ही हे ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरल्यापासून ह्याला रासायनिक पण वापरत असेल ना? रासायनिक म्हणजे किती वापरताय? चुकून मी वापरलेलं नाही. रासायनिक अजिबात वापरलं नाही? वर झालं बंदच केलंय. बरं. फक्त तुमची ग्रीन लाईफ मध्येच वापरतो. नाही तुम्ही रासायनिक पण वापरायला पाहिजे ना सर? नाही सर, आपण काय करायचं आहे आपलं तेवढ्यातच चालू आहे ना. चांगलं उत्पन्न आहे.
बर रासायनिकला 1200-1500 2000 गोणी आहे. हां हां ते समजा मिळून एकरी 5-6 पोते घाला म्हणते त्यांनी. बर बर आता एका डोसला 5-6 म्हणल्यावर 10,000चा डोस होत आहे. बर आता त्याला 3 डोस म्हणलं की 30,000 रुपये जाते एकरी सर. बर 5-6 पोते घाला म्हणते त्यांनी. बर बर हे पोते नाही घाला, मग युरिया घाला. मग काय करावं लागेल तुम्हाला? काय नाही सर, माझं या वर्षी ऊस 12 महिन्याच्या कारखान्यात गेलं. हां 12 एकुरी लागलं माझ्या ऊसाला, 12 सिद्धेश्वर कारखान्याला. बर 12वा रेकोरी पण महिन्यात चांगलं आलेलं आहे. हा रेकोरी चांगलं मिळालेलं आहे. खूप मिळाली सर. बर 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 सिद्धेश्वर कारखान्यात. बरं सर, तुम्ही बघा आता तुम्ही 5-10 हजाराचं औषध तुम्ही वापरायला ग्रीन लाईफचं. हा सर. तर 5-10 हजाराचं ग्रीन लाईफचं औषध वापरण्यापेक्षा तुम्ही आणखी 10-12 हजार रुपये एक्स्ट्रा जरा वाढवलं. आता तुम्ही सांगताय तसं बघितलं तर टनेज कमी आहे तुमचं, टनेज आणखी वाढलं पाहिजे. तर त्यासाठी तुम्ही जसं नाही सर, हे वार्षिक आमचं 25-26 टनापेक्षा हां हां एकरी आता 10,000 रुपयामध्ये 2 एकर बी ऊस नाही माझा. बरं 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 110 टन गेला ना. बरं हां हां दरवर्षी 25-26 टनापेक्षा जास्त नव्हतं माझं ऊस. बरं 7 वेळा ऊस लावलाय. हां हां 26-27 टन एकरी पडलेला ऊस होता. 26-27 टन काहीच उतार नाही मग. तर या वर्षी तुमच्या ग्रीन लाईफ मुळे या वर्षीनं तुमचं म्हणजे ऊसा पुरता हां हां पहिला येत उडीद काढली, तूर काढलाय. बरं बरं मग ते तरी भरपूर उपटन भेटले हां आपल्याला. हां आता हे तुमच्यामुळं 110 म्हणल्यावर आता 10,000 रुपयामध्ये बरं हे असं ऊसा टनेज आहे. मग कसं पाहिजे तुला? आणि नाही. तुमचंच वापरावं लागणार आम्हाला आता. बरं बरं सर हा. ठीक आहे. बघा सर्व शेतकरी बांधवांना इथं आपण दाखवत आहे की तर ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं ते स्वतः शेतकरी सांगतात की तर आम्हाला टनेजमध्ये जास्त मिळालेलं आहे आणि आमचं खरंच हां रासायनिक खर्च तर अजिबात आम्ही केलंच नाही आहे. नाही केलं. आणि त्यांच्याकडं आपलं जनावर आहेत त्याचं शेणखत आहे आणि शेणखत आणि ग्रीन लाईफचे प्रॉडक्ट वापरल्यामुळं त्यांचं आणि त्यांच्याकडं पाण्याची कमतरता आहे. तर सर तुम्हाला पाणी तुमच्याकडं गेल्या वर्षी मी आलो होतो प्लॉटमध्ये, तुमच्याकडं पाणी लईच कमी होतं. कमी होतं सर. मग तुम्ही हे पाण्याचं नियोजन कसं केलं आहे? पाण्याचं ड्रिप केलं सर. बरं 2 दिवसात 1-2 तासच चालत होतं सर. बरं 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 आणि तुमचं ते औषधमुळं ऊस टिकलं आपलं. असं ना. हा, गावातच माझं ऊस टिकलेला आहे. बरं बघा आता तो शेतकरी सांगत आहेत की हे जमीन जी आहे खटगाळ जमीन आहे. हा, तर लगेच आज पाणी दिलं की दुसऱ्या दिवशी परत पाण्याला येतं. पाण्याला येतं सर. तर त्यांनी काय म्हणतात की ग्रीन लाईफचे सेंद्रिय प्रोडक्ट फवारलं आणि ड्रिचिंग केल्यामुळं तर ते तग धरून ओलं टिकून ठेवायचं काम करतं आणि फवारल्यामुळं आणि त्याला कुठल्या प्रकारचं उन्हाचं कुठलाच त्याला इफेक्ट झालेला नाही आहे. त्यासाठी फवारल्यामुळं ड्रिचिंग केल्यामुळं आपलं ऊस पाण्यापासून सुद्धा वाचलेला असं ते शेतकरी सांगत आहेत. ओके सर. तर मी सर्व शेतकरी बांधवांना सांगत आहे की तर आपण ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरून 100% वापरणे. आपलं जमीन वाचवावं हा. आणि जमीन वाचवण्यासाठी आपण जेवढं काही रासायनिक वापरू लागलो तो रासायनिकचा इफेक्ट या मातीवर होतो आणि जसं पाहिजे तसं आपल्याला उतारा मिळत नाही. त्यासाठी ग्रीन लाईफचे सेंद्रिय प्रोडक्ट वापरून तुम्हाला जर करता रासायनिक वापरायचं असेल तरीसुद्धा तुम्ही एखादा डोस तुम्ही रासायनिकचा मेच्या जूनच्या एंडमध्ये तुम्ही रासायनिक वापरू शकता. तर इथं बघत आहे आपण तर ते आजचे गावचे रहिवासी आहेत ते साहेब, त्यांनी एवढं ग्रीन लाईफवर विश्वास केलेत की जे बी काही पीक करत असेल त्यांनी मला फोन करतात आणि फोन करून कुठलं प्रोडक्ट वापरायचं काय प्रोडक्ट देत आहे त्यांनी मला विचारून सतत आज 3 वर्ष सलग त्यांचं माझं इथं मुलाखत आहे. तर त्यासाठी ते शेतकरी स्वतः समाधानी आहे. सर तुम्ही वापराला आहे सर, तर तुम्ही आणखी काही शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं आहे का? गाव पूर्ण केलं सर. केलं आहे. आणि तुम्हाला माहिती बी असेल आता माझ्यामुळं कितीतरी शेतकरी घेतले ते. बरोबर कांबळे सर म्हणा, हो. मंगळुरे म्हणा. पहिला प्रोजेक्ट मीच हो वापरला. सुरुवातीला तुम्हीच केला. सुरुवाती केलं. माझ्या क्षेत्रात शेतकरी येऊन पाहून परत तुमच्याकडे येऊ लागले ते. बरोबर आहे सर. हा. आता बघा इथं खरंच सांगायसारखं एक गोष्ट आहे की तर शेको हिमणे साहेब हे सुरुवातीला त्यांनी ग्रीन लाईफचे प्रोडक्ट त्यांना मी वापरायला दिलो. तर त्यांनी उडीद आणि कांदा या पिकावर त्यांनी वापरले, त्यांना रिझल्ट आलं. घेतलं सर मी. हां मग त्यानंतर त्यांनी ऊसाचं विचारलं, ऊसाला पण त्यांना दिल्यानंतर त्यांनी वापरत गेले, त्यांना रिझल्ट मिळत गेलं
त्यांनी त्यांच्या गावामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला सांगत गेले. हां. आता सध्या त्या दक्षिण सोलापूर आचेगाव या गावामध्ये ग्रीन लाईफचे जे वापरणारे जे माझ्या माहिती नियमानुसार आणि मी स्वतः त्या प्लॉटवर जातो, कमीत कमी 70 ते 75 शेतकरी एकाच गावामध्ये ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरतात. तर चांगले शिक्षक आहेत आणि भरपूर असे शेतकरी आहेत. तर त्यासाठी ग्रीन लाईफचे प्रोडक्ट प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरावं, आपली जमीन वाचवावं.